नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे आमच्याकडे आठवीची पूजा। तर तुम्ही बघू शकता आम्ही कशी पूजा केली ती। दिवाळीच्या 8 दिवस आधी ही पूजा असते। तर आमच्याकडे अशी करतात पूजा। नैवेद्य असतो, पुरणाचा वडा असतो, कढी असते आणि हे 2 मडके ठेवून आणि अशी छान ही अशी झोपडी, ज्वारीच्या याची झोपडी अशी लावून आम्ही पूजा करतो। तर बघा तुम्ही आम्ही पूजा कशी केली ते। ह्या पूजेला आठवीची पूजा किंवा अहोई अष्टमी असेही म्हणतात। उत्तर भारतात याला अहोई अष्टमी असे म्हणतात। आपल्याकडे दिवाळीची साफसफाई पूर्ण झालेली असते आणि त्यानंतरचा पहिला सण म्हणजे आठवीची पूजा होत। तर आता मी तुम्हाला पूजेच्या मांडणीबद्दल सांगते। ज्वारीच्या धांड्या ह्याला आम्ही झोपडी असे म्हणतो, म्हणजे एक प्रकारे देवीला मंडपच असतो। कुणाकुणाकडे ज्वारीची आंबीलही बनवितात। त्या आंबिलीचा गंजच पूजेत ठेवून त्याची पूजा करतात। तर आठवीची पूजा आपल्याकडे का करतात आणि यामागचं रहस्य काय, त्यामागील कथा काय आहे, ह्या संबंधीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी तुम्हाला आज आठवी देवीची कथा सांगणार आहे। ती सांगण्याचा मी प्रयत्न करते, बघा आवडली तर। एका गावात एक सावकार राहायचा। त्या सावकाराला 7 मुले होती व 7 सुनाही होत्या व एक मुलगी होती। तर दिवाळीच्या आधी ती मुलगी आपल्या आईकडे राहायला येत असे। सगळ्या सुना घराची साफसफाई करण्यासाठी त्यांना जी माती लागायची ती आणायला शेतात जात असतात। आपल्या वहिनींसोबत ती मुलगीही शेतात जात असते। चुकून तिच्या हाताने जमीन खोदत असताना जमिनीखाली जी सापाची पिल्लं असतात ती मरून जातात। सापाच्या पिल्लांची जी आई असते ती क्रोधित होते आणि त्यांना श्राप देते। तर त्या श्रापामध्ये त्या दोघीजणी पकडल्या जातात, म्हणजे ती एक मुलगी आणि त्या मुलीच्या ज्या 7 भावजया होत्या त्यातील एक। ह्या दोघींचे पोट बांधण्यात येते, म्हणजे या दोघींना कधीही पुत्र होऊ नये, म्हणजे पुत्र झालेच तर ते 7 दिवसाच्या वर जिवंत राहायचे नाही असा श्राप देतात। त्या घरी येतात आणि दिवाळी वगैरे होते आणि काही दिवसांनी सापांनी दिलेल्या श्रापाचा परिणाम सुरू होतो। जिला श्राप मिळते ती भावजई बाळंतीण होते। बाळंतीण झाल्यावर तिचे बाळ 7 दिवसाचे वर जिवंत राहत नाही। असे एकदा, दोनदा, तीनदा असे नेहमी होते। ती कंटाळून जाते। ती एका ब्राह्मणाकडे जाते। तो ब्राह्मण तिला एका गायीची पूजा करायला लावतो। त्या गायीला प्रसन्न करून ती पुत्र मिळविते। म्हणजे काय तर ते रोज सकाळी ती गाय उठल्यावर गायीच्या खाली कधीही घाण असू नये। जसं ती घाण करेल ती घाण ती स्वच्छ करायची आणि ती गाय म्हणजेच महाअष्टमी म्हणजे महागौरीचे रूप असलेली आठवी देवी असते। आठवी देवीच्या कृपेने तिला बाळ होते आणि तिच्या नंदेलासुद्धा बाळ होते आणि त्यांच्यावरून श्रापाचा प्रभाव नाहीसा होतो, अशी कथा प्रचलित आहे आपल्याकडे। तर हा झाला कथेचा भाग। ही पूजा हा एक सण म्हणून नाही तर कुळाचार म्हणून आहे। प्रत्येकाकडे या पूजेचा विधी वेगवेगळा असू शकतो। तर जशी आपल्याकडे आपल्या कुळात जी पूजा असेल तशी ही पूजा करावी। कुणाकडे आठवीला 5 मडकी पुजतात, त्यावरती पारोली असते। पारोली म्हणजे मातीची छोटीशी प्लेट, तर ती पारोली एकच असते। आमच्याकडे 2 मडकी पुजतात व 1 पारोली असते। तर या मडक्यांमध्ये आवळा, चिंच, शिंगाडे हे सर्व टाकतात आणि या मडक्यांना लागून समोर आठवीचा कागद ठेवतात आणि कणकीचा चंद्र सूर्य करतात। कणकीचं चंद्र म्हणजे एक पोळी व लाटायची छोटीशी, त्यात साखर भरायची व त्याचा चंद्र सूर्य करायचा। ही पूजा 2दा करतात। रात्री एकदा चंद्राची पूजा करतात व सकाळी सूर्याची करतात। ह्या पूजेचा प्रसाद म्हणजे आंबील। तर आपल्याकडे आंबीलला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। जेव्हा रात्री ही पूजा होते तेव्हा आंबीलच्या गंजाची पूजा पण करतात। तोच गंज सकाळी पण पूजेला ठेवतात, मग सकाळी त्याचा प्रसाद वाटतात। हा झाला पूजेचा भाग। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आठवीची पूजा ज्यांच्याकडे पाळणा हलत नसेल, म्हणजे कुणाला जर मूलबाळ होत नसेल
किंवा झाल्यास काही कारणांनी वाचत नसेल अशा लोकांनी आठवीची पूजा नक्की करावी. आणि ह्या आठवीच्या पूजेमध्ये नारळाचे हार करून देवीला प्रसन्न करू शकतात. ह्या पूजेमध्ये नारळ हा मुख्य असा भाग ठेवण्यात येतो. देवीला अर्पण करण्यासाठी ह्यामध्ये ओटी वगैरे नसते. हिंदी जे सायडर लोक असतात म्हणजे उत्तर भारतामध्ये याला अहोई अष्टमी म्हणून पूजा करतात या आठवीची. त्यांच्यामध्ये ओटीसुद्धा ठेवतात. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही आपापल्या समाजावर आपापल्या कुटुंबावर अवलंबून असते. म्हणून ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तशी त्यांनी करावी. पण ज्यांना मूल होत नसेल त्यांनी किंवा ज्यांना स्किन प्रॉब्लेम असेल त्यांनी देवीचा उपवास करून पूजा करावी. आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावं, मुलाबाळांची तब्येत चांगली राहावी ह्यासाठी सुद्धा आठवी मातेचा उपवास करतात किंवा पूजा करतात. ही देवी म्हणजे आपल्या बाळांचं रक्षण करणारी देवी आहे असं म्हणण्यात येतं. आपली आठवी देवी आपल्या सर्वांची इच्छा नक्की पूर्ण करेल, आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करेल, त्यांना निरोगी ठेवेल. तर कसा वाटला व्हिडिओ? आमच्याकडे खूप पाऊस होता ह्या दिवशी, म्हणून आम्ही तुळशीजवळ ही पूजा केली नाही बाहेर अंगणात, तर आम्ही गॅलरीमध्येच मांडली ही पूजा. ही संध्याकाळची म्हणजे रात्रीची पूजा आहे. तर रात्री चंद्राची पूजा करतात आणि खायच्या पानांमध्ये 1 रुपयाचा सिक्का ठेवून चंद्राला दूध वाहतात 5 वेळा. आणि सकाळी पण सूर्याची पूजा असते. ती मी शूट नाही केली. तर सूर्याला पण असंच म्हणजे सूर्याची पूजा करून पानानेच त्याला दूध वाहतात 5 वेळा. आणि आमच्याकडे ते जो कागद असतो देवीचा, त्या कागदावरती 8 खडे ठेवतात आणि त्या खड्यांची पण पूजा करतात. आणि नैवेद्य तर असतोच आपला घरचा, आणि त्याचबरोबर चिरंजी आणि बत्तासे आणि पेढ्यांचाही नैवेद्य असतो. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.